गणेश तुझ्याकडनं आम्ही असे अपडेट सातत्यानं घेत राहू, पण सध्या संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी आपल्या सोबत आहे. सलील असं म्हणतात की आयुष्य खूप सुंदर आहे आणि क्रिकेटमध्ये भारतीय संघ जेव्हा जिंकतो तेव्हा आयुष्य अधिक सुंदर असतं. आपण आत्ता तर 2020चा विश्वचषक जिंकलोय, त्यामुळे आयुष्य आणखी सुंदर झालंय आणि तुझ्यासारख्या केवळ संगीतावर नाही तर क्रिकेटवर देखील अपार प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा आत्ता या क्षणाचा जेव्हा टीम इंडियाची ही विजय मिरवणूक निघाली आहे तेव्हाच तुझं मनोगत काय आहे? आता आपल्या एबीपीवरच रोहित शर्माचा हसरा चेहरा दिसतोय आणि मला असं वाटतं हा कप ना आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. ही ट्रॉफी आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. जो जो क्रिकेटवर प्रेम करतो त्या प्रत्येकाच्या घरात ही आज ट्रॉफी आलेली आहे आणि याचा आनंद हा आपण अनेक वर्ष जसं 83च्या आठवणी आपण आजपर्यंत काढतो, जसं 83चा कपिल देवचा कॅच विषयी आजही आपण मुलांना दाखवतो की हा तो कॅच, तशी पुढची पिढी त्यांच्या मुलांना दाखवेल की हा तो सूर्याचा कॅच, ही ती बुमराची ओव्हर आणि हा तो रोहित शर्मा. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी गर्दी आहे ह्या प्रत्येकानी आज वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे आणि क्रिकेट ज्या पद्धतीने आपल्या लोकांना एकत्र आणतं ते बघायला फार सुंदर आहे. ते एकत्र येणं फार सुंदर आहे. सलील, तुझ्या शब्दांचे सूर खूप छान जुळलेत, म्हणूनच हा पुढचा प्रश्न विचारण्याचा आणखी एक धाडस करतोय. विश्वचषकाची 2020 विश्वचषकाची फायनल तर तू पाहिलीस, 2020 विश्वचषक अख्खा अनुभवलास, टीमवर्क होतं ते सगळं, पण तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्षण कुठला होता त्या विश्वचषकातला? नाही, मला असं वाटतं की बुमराचा सेकंड स्पेल जेव्हा चालू झाला तेव्हा असं कुठेतरी आशा वाटली, कारण मी कायमच म्हणजे आपल्या त्या नॅटवेस्ट ट्रॉफी पासून जी युवराज आणि कैफनी जिंकली होती तेव्हापासून मी शेवटच्या क्षणापर्यंत आशा ठेवणार आहे की नाही इंडिया जिंकेल. त्यामुळे बुमराच्या सेकंड स्पेलला असं वाटलं की येस, त्यामुळे आपण परत सरसावून बसलो आणि तो जो अगदी नीट बारीक सांगायचं तर ऋषभ पंतने एक बारीकसा ब्रेक घेतला होता क्रॅम्पसाठी, ज्याच्या नंतर हार्दिक पांड्यानी जो बॉल टाकला स्लोअर वन ऑफ स्टंपच्या बाहेर आणि क्लासेन आउट झाला, मला वाटतं तो पॉइंट होता. आता वर्षानुवर्ष आपल्यामध्ये म्हणजे तुम्ही आणि मी आपल्यासारखे क्रिकेट वेडे कायम ही चर्चा करत राहील की ही क्लासेनची विकेट हा पॉइंट का सूर्याने घेतलेला कॅच हा पॉइंट, आणि हीच त्याच्यातली मजा आहे की वर्षानुवर्ष त्याच्यावर चर्चा करत राहणं त्या एकेका पॉइंटवर. आणि या लोकांनी आपल्याला जो आनंद दिलाय, लाखो करोडो लोकांना, घरी बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, पुढच्या पिढीला, म्हणजे ही सगळी मध्यमवर्गीय घरातली मुलं आहेत, बुमराह असेल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी पुढच्या सगळ्या पिढीला स्वप्न दाखवली की तुम्ही पण कष्ट केले तर तुम्ही एक दिवस या बसमध्ये बसून अशीच तुमची मिरवणूक येईल. खूपच छान सलील, खरंय खरंय. आणि आता सलील जसा उल्लेख केला की बुमराचा स्पेल की सूर्यकुमारचा कॅच, तर मिलरने मारलेल्या फटक्यानंतर तो फटका खाली येईपर्यंत मनाची धडधड, हृदयाचे ठोके काय सांगत होते? आमच्या घरात माझ्या मुलीचे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही 35-40 लोक मॅच बघत होतो. सिक्स मारल्यावर सगळे आपापल्या जागी उभे होते आणि तो जो असं धरूया एक सेकंद होता, तो सगळ्यांसाठी असं होतं की तसं पिक्चरमध्ये तसं अचानक सगळं स्लो मोशन मध्ये होतं तसं स्लो मोशन मध्ये होतं. आणि सूर्या त्या माणसाबद्दल सगळ्यांना इतकी खात्री आहे ऍज अ, म्हणजे ते नातं कसं असतं, सूर्या जेव्हा आपण म्हणला ना आऊट आहे तेव्हा सगळे म्हणले की सूर्या खोटं बोलणारच नाही. ही जी मजा आहे आणि ही जी अटॅचमेंट आहे प्रत्येक प्लेअरची, त्या दिवशी हार्दिक पांड्याच्या डोळ्यात पाणी आल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि रोहित शर्माने विराट कोहलीला मिठी मारल्यावर प्रत्येकाने आपापल्या जवळच्या माणसाचा हात हातात धरला. हे नातं आहे आपलं सगळ्यांचं क्रिकेटची. खरंय. आणि ती अनुभूती, तो क्षण खरं म्हणजे सगळे जगलो आपण. आणि आता हा फॅन्सचा उत्साह, फॅन्सचं हे जे नातं आहे, आम्ही तेच मगाशी बोलत होतो की आपल्यामध्ये रक्त तर वाहतच पण क्रिकेट देखील वाहत असतं आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये, आणि मला असं वाटतं त्याचंच दर्शन घडतंय आज आपल्याला. नक्की 100% आपण इंडियन्स हा उत्सव आहे आपल्यासाठी. त्यामुळे आजचा दिवस आपण जर बघितलं तर घराघरामध्ये उत्सवी वातावरण आहे आणि ही 15 लोक आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल द्रविड. मला असं वाटतं की आमच्या एकदा काय झालं मधल्या गाण्यात एक ओळ होती की जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू. तर एखाद्या मोठ्या भावाला जे साध्य करता येत नाही ते लहान भावाने केल्यानंतर मोठ्या भावाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ते द्रविडच्या चेहऱ्यावर बघायला फार भरून आलं होतं. धन्यवाद सलील या सगळ्या गप्पांबद्दल.